Hello everyone, welcome all students once again. आज आपण रोटेशनल डायनामिक्स या टॉपिकचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्झरसाइज. आतापर्यंत जे आपण शिकलेलो आहे त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे प्रत्येक टॉपिकवर असणारे एक्झरसाइज. आणि या एक्झरसाइजमधला पहिला प्रश्न आहे. हे प्रश्न आपला वारंवार समजून घ्यावे लागणार, कारण का तर हा प्रश्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा. MCQ पॅटर्न इज देअर. आपल्या वेगवेगळे ऑप्शन दिले जातात, मल्टिपल ऑप्शन दिले जातात. ह्याचा फायदा आपल्याला CET एक्झाम, JEE एक्झाम ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ह्याच्यामध्ये होणार आहे. त्याच्याकरता स्टेट बोर्डने एक्सरसाइजमध्ये पहिला प्रश्न टाकलेला आहे, दॅट इज चूज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे टेक्स्टबुकमध्ये पान नंबर 23 पेज नंबर 23 वर हे व्यवस्थित स्पष्ट केलेलं आहे. आपण इन डेप्थ समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. त्यातला पहिला प्रश्न काय बघा, MCQ मधला पहिला मुद्दा कोणता आहे. त्यांनी प्रश्न सांगितला की व्हेन, त्यांनी एक कंडिशन टाकलेली आहे, व्हेन सीन फ्रॉम बिलो, जेव्हा तुम्ही खालून बघताय, द ब्लेड्स ऑफ ए सिलिंग फॅन, आपला पंखा सिलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग. आर सीन आपले दिसत आहेत, कशी फिरतात बघा, रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज. कशी फिरतात ब्लेड्स सिलिंग फॅनचे, दे आर मुव्हिंग अँटी क्लॉकवाईज लाईक दिस. तुम्ही बघितलं, इट लुक्स लाईक अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. अँड देअर स्पीड, दे हॅव गिव्हन अनदर कंडिशन, देअर स्पीड इज डिक्रीजिंग. ब्लेडचा स्पीड जो आहे तो काय होतोय, कमी होत जातोय. अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट. स्पीड जो आहे ब्लेडचा हळूहळू कमी होत जातोय. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट, त्यांनी सांगितलंय करेक्ट स्टेटमेंट चूज करा, निवडा. अबाउट द डायरेक्शन्स ऑफ इट्स अँग्युलर वेलोसिटी, बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. अशी डायरेक्शन सांगितलं नाही, दे आर डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर वेलोसिटी डायरेक्शन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय असेल याच क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे दिलेल्या अटीनुसार. आता स्वतःला विचारायचं की एक्झॅक्टली कंडिशन काय. दिलेले ऑप्शन कोणते ते बघा, त्यातला आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. पहिला ऑप्शन कोणता आहे बघा, स्मॉल ए, अँग्युलर वेलोसिटी अपवर्ड, अँग्युलर ॲक्सेलरेशन डाउनवर्ड. दुसरा ऑप्शन काय, अँग्युलर वेलोसिटी डाउनवर्ड, त्याच्या उलटा आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन अपवर्ड. एक्झॅक्टली बी हा एच्या अपोजिट आहे. तिसरा ऑप्शन काय, सी, बोथ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन अपवर्ड्स, दोन्ही वर आहेत. बोथ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन डाउनवर्ड, असं विचारलं. आता हे थोडं बेसिक मध्ये जावं लागलं आपल्याला की डायरेक्शन कोण सांगतं आपल्याला. त्याकरता बेसिक समजून घेऊया. सो राईट डाऊन द सोल्युशन. एक्झाममध्ये फक्त आपला ऑप्शन चूज करायचा आहे, परंतु आपला हेतू तो ऑप्शन का आहे हे समजून घेणं. दॅट इज कॉल्ड एज अंडरस्टँडिंग द MCQ. ला सोल्युशन. The direction of angular velocity, symbol ओमेगा. काय सिम्बॉल आहे याचा, ओमेगा. पूर्ण केलीच नाही, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याने काय विचारलं बघा, अँग्युलर ॲक्सेलरेशन काय सिम्बॉल आहे, अल्फा. अँड अल्फा, अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन is given by a right hand thumb rule. आपल्याला राईट हँड थंब रूल माहित पाहिजे. खूप सोपा नियम आहे बघा, थोडं समजून घ्या. लुक ॲट मी. जर आपल्या उजव्या हाताची बोटं जी आहेत, ही 4 बोटं अंगठा सोडून, या बोटाने तुम्ही जर बॉडी ज्या दिशेने गोल फिरते त्या दिशेने जर आपण
रोटेट केलं, वेटोळे दिले असं, आता बॉडी आपली कशी फिरते? अँटी क्लॉकवाईज, म्हणजे असं होणार बघा, इकडं बघा सगळं अँटी क्लॉकवाईज लाईक दिस, अँटी क्लॉकवाईज. तर अंगठा जो आहे आपला उजव्या हाताचा, हा डायरेक्शन कशाची? द थंब गिव्स डायरेक्शन ऑफ व्हॉट? अँग्युलर ॲक्सिलरेशन ॲज वेल एज अँग्युलर वेलोसिटी. ही विसरू नका. मग या नियमानुसार बघा की आपल्याला बॉडी जी दिलेली आहे ही बॉडी अँटी क्लॉकवाईज फिरते. कशी फिरते? अँटी क्लॉकवाईज. तो स्वतःला प्रश्न विचारा की बॉडी जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर अंगठा काय देतो आपल्याला? डायरेक्शन ऑफ व्हॉट? अल्फा. बघा इकडं, अल्फा ॲज वेल एज अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. बरेच जर सांगणार आन्सर की सर बोथ अपवर्ड, ऑप्शन मध्ये दिलेला बघा, बोथ अँग्युलर वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन अपवर्ड. पण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की इथे त्याने अजून काही कंडिशन दिली आहे का? घाई गडबड करू नका, वाचा व्यवस्थित. मान्य करतो की आपला ओमेगा 100% अपवर्ड आहे, परंतु त्यांनी एक अट घातलेली आहे की इथं बॉडीचा स्पीड जो आहे बघा डिक्रीजिंग आहे. अतिशय हायलाइटिंग होते सगळे. स्पीड कसं आहे बघा, डिक्रीजिंग आहे. हो, स्पीड डिक्रीजिंग आहे. मग जर स्पीड असेल कमी होणारा तर 100% इज अ रिटार्डेशन. इथं वेग कमी होते म्हणजे काय? ॲक्सिलरेशन कमी होत चाललंय बॉडीचं. मग मला सांगा, जर ॲक्सिलरेशन वाढत असेल तर 100% अल्फा वर असायला पाहिजे. पण ह्या केसमध्ये ओमेगा काय होतं? कमी होत चाललाय. ओमेगा कमी होत चाललाय म्हणजे काय? रेट ऑफ डिक्रीज ऑफ वेलोसिटी. अल्फा काय असतो आपला? अल्फा मीन्स व्हॉट? डी ओमेगा बाय डी टी. पण ओमेगा होतो कमी, डी ओमेगा बाय डी टी टर्म्स कमी होते म्हणजे काय होणार? हा अल्फा पण काय होतोय? कमी होतोय. मग इन्क्रीजिंग ॲक्सिलरेशन करता आपला अल्फा कसा असायला पाहिजे? अपवर्ड असायला पाहिजे. पण इथं अँग्युलर ॲक्सिलरेशन कमी होत चाललेलं आहे कारण का? ओमेगा कमी होतोय. यामुळं अल्फा काय होणार? इथं डिक्रीज होणार. हेन्स रिमेंबर दॅट डायरेक्शन ऑफ अल्फा इज डाउनवर्ड. हे विसरू नका. म्हणजे ओमेगा जरी अपवर्ड असेल, काय म्हणते बघा, ओमेगा अपवर्ड आहे कारण का? स्पीड डिक्रीजिंग आहे, असू द्या काय प्रॉब्लेम नाही. स्पीड जर डिक्रीजिंग असेल पण तो ओमेगा डायरेक्शन कोण देते आपल्याला? राईट हँड थंब रूल देते. दॅट इज वाय वी कॅन इझिली अंडरस्टँड की ओमेगा अपवर्ड असेल आणि अल्फा काय असणार आहे? डाउनवर्ड असणार आहे या केसमध्ये. म्हणून आपण जो ऑप्शन चूज केला तो कोणता ऑप्शन येतोय बघा? अँग्युलर वेलोसिटी अपवर्ड 100% आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन डाउनवर्ड. काय म्हटलं बघा? अँग्युलर वेलोसिटी अपवर्ड, अँग्युलर ॲक्सिलरेशन डाउनवर्ड. त्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे क्वेश्चन मध्ये? आपला आन्सर असणार आहे ए. काय आन्सर असणार आपल्या इथं? ए. ए इज द करेक्ट ऑप्शन. वी कॅन राईट हियर आन्सर इक्वल टू. का आपला ऑप्शन ए बरोबर आहे? रिझन आधीच सांगितलंय. कोणता रूल आहे का आपल्याला वापरायचा? राईट हँड थंब रूल. या रूलनुसार आपल्याला डायरेक्शन मिळते अल्फा आणि ओमेगाची. परंतु तरी काय सांगितलंय? ओमेगा कमी होत चाललेला आहे म्हणजे ॲक्सिलरेशन कमी होतोय. रिटार्डेशन आहे. रिटार्डेशन असेल तर ॲक्सिलरेशन डायरेक्शन चेंज होणार. इन स्पाइट ऑफ अपवर्ड इट विल बी डाउनवर्ड. हेन्स आन्सर इज ए. Angular velocity upward and angular acceleration downward. Okay, my friends, this is the explanation of the first question and correct option is A. Okay, आता आपल्याला पुढचाच क्वेश्चन बघायचा आहे. आपण एमसीक्यू बघत आहे फ्रॉम द एक्सरसाइज टॉपिक रोटेशनल डायनामिक्स. दुसरा एमसीक्यू बघा काय? ए पार्टिकल ऑफ मास 1 kg. एका पार्टिकलचा मास आहे किती? 1 kg. टाईड म्हणजे बांधलेला आहे तो टू अ 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग. 1.2 मीटर लांबीची एक दोरी आहे. इज वर्ल्ड. वर्ल्डचा अर्थ काय? गोल फिरवणे. इज वर्ल्ड टू परफॉर्म वर्टिकल सर्क्युलर मोशन. कशामध्ये आहे मोशन? कशा आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हीसीएम आहे. व्हीसीएम अंडर द ग्रॅव्हिटी 100%. जेव्हा बॉडी व्हीसीएम मध्ये असणार तेव्हा ग्रॅव्हिटी काम करणार की नाही बघा बरं. द बॉडी विल कम डाऊन. जेव्हा बॉडी वर असणार तेव्हा ग्रॅव्हिटी काम करणार. प्रत्येक पोझिशनला ग्रॅव्हिटी काम करणार.
मिनिमम स्पीड ऑफ द पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड. बघा प्रत्येक वेळी मी अंडरलाईन करतोय, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन करून ठेवतोय जेणेकरून सोल्युशनच्या वेळेस आपल्याला वेळ जास्त लागणार नाही टू फाइंड इम्पॉर्टंट डेटा. काय स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. तरी काय आपल्याला स्टेटमेंट दिली ही जी दिलेली माहिती आहे ना, या माहितीवरून तरी काय स्टेटमेंट दिलं आपल्याला. स्टेटमेंट बघा काय स्टेटमेंट पी दिले त्यांनी. मॅक्सिमम स्पीड जे आहे काय दिले स्टेटमेंट पी मध्ये आपल्याला, मॅक्सिमम स्पीड मस्ट बी 505 मीटर पर सेकंड. हा जो पार्टिकल आहे या पार्टिकलचा मॅक्सिमम स्पीड किती आहे तर 505 मीटर पर सेकंड असताना दिल्ली माहिती. सेकंड स्टेटमेंट काय आहे क्यू. डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन. त्याने काय सांगितलंय की मॅक्सिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शन जे आहे या दोघांमधला डिफरन्स किती आहे त्यांनी सांगितलेलं आहे 60 न्यूटन. असं आहे असं त्यांनी स्टेटमेंट क्यू मध्ये सांगितलंय. आणि त्यांनी काय विचारलं बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. त्यांनी दिलेले 4 ऑप्शन मधले कोणता ऑप्शन बरोबर असेल असं विचारलेलं आहे. आता ऑप्शन बघूया काय काय दिले बघा. ऑप्शन ए मध्ये ओनली द स्टेटमेंट पी इज करेक्ट. फक्त पी स्टेटमेंट बरोबर आहे असं त्यांनी गृहीत धरले. त्याचं काय म्हणते बाबा, ऑप्शन बी मध्ये सांगितलं आपल्याला की ओनली द स्टेटमेंट क्यू इज करेक्ट. फक्त क्यू स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे दिलेल्या ऑप्शन नुसार. थर्ड स्टेटमेंट काय बघा सी, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट म्हणजे पी आणि क्यू दोन्ही बरोबर आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि चौथ्या त्यांनी कोणतरी आपल्याला दे हॅव गिवन द कंडिशन बाय द बोर्ड, बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. दोन्ही स्टेटमेंट बरोबर नाही आहेत त्यांनी असं सांगितलं. आता ह्याचा आन्सर काढताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. पहिला ऑप्शन बघूया, ओनली द स्टेटमेंट पी इज करेक्ट असं त्यांनी म्हणलेलं आहे. काय म्हणलंय, ओनली द स्टेटमेंट पी इज करेक्ट. आता मला सांगा पी स्टेटमेंट दिले काय त्यांनी, आधी चेक करूया पी स्टेटमेंट बरोबर आहे. इन द पी स्टेटमेंट मॅक्सिमम स्पीड मस्ट बी 505 मीटर पर सेकंड. आधी आपण स्टेटमेंट व्हॅलिडेट करूया की बरोबर आहे का नाही अकॉर्डिंग टू आवर फिजिक्स रूल और थेरी विच वी स्टडी. ओनली स्टेटमेंट पी इज करेक्ट. स्टेटमेंट पी मध्ये दिले मॅक्सिमम स्पीड इज 505 मीटर पर सेकंड. आता तुम्ही डायग्राम मध्ये बघा जरा सोल्युशनच्या वेळेस. राईट डाऊन सोल्युशन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा एखादा पार्टिकल व्हीसीएम मध्ये असतो, डायग्राम बघा, when the particle is in VCM, ओके, तर ही पोझिशन कोणती आहे, ही टॉपमोस्ट पोझिशन असणार आहे. लेट अस से टॉपमोस्ट पोझिशन आणि ही आहे बॉटममोस्ट पोझिशन, बॉटममोस्ट पोझिशन. वी स्टडीड इन द थेरी कि मॅक्सिमम स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग वर्टिकल सर्कुलर मोशन इज एट बॉटममोस्ट पोझिशन. काय फॉर्म्युला आहे बॉटममोस्ट पोझिशनच्या स्पीडचा. इफ आय राईट सोल्युशन लिहा. वेलोसिटी ॲट पॉइंट बी, व्हीबी म्हणजे काय, स्पीड ॲट पॉइंट बी. बॉटममोस्ट पोझिशन स्पीड काय असतो √5rg. इक्वेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे विसरू नका. इक्वेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे, चेक करा एकदा. इक्वल टू काय √5. r म्हणजे काय, या दोरीची ही लांबी जी आहे दिस इज r. किती लागला r 1.2 मीटर. बरोबर आहे ना. r काय आहे, दोरीची लांबी, लेंथ ऑफ द स्ट्रिंग 1.2 मीटर म्हणजे ठेवा 1.2. आणि आपल्या सोल्युशन आपण g धागे घेऊ. लेट अस से एक g आणि न्यूमेरिकल असो ते मेन्शन की या पहिल्याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला g 10 घ्यायचा आहे. यू कॅन सी इन द टेक्स्ट बुक ऑल्सो. त्यांनी सांगितलं g 10 मीटर पर सेकंड डायरेक्टली घ्या. ही कंडिशन दिली ऑलरेडी आपल्याला. आपण किमती भरूया मग काय मिळते पहा. इफ आय कॅल्क्युलेट √1.2 into 10, 12 आहे as it is, there is 12 as it is. 12 into 5 किती ना 60. काय ना 60 √60. आता √60 चं आपण कॅल्क्युलेट केलं, nowhere else it will come 505 मीटर पर सेकंड. कारण हाला जर मी सॉल्व केलं तर 5 आत घेतलं 25 होणार. 25 into 5 किती आहे ना 125. म्हणजे मॅक्सिमम स्पीड जो आहे नियमानुसार तो आपला येतोय किती √60 मीटर पर सेकंड. आणि त्याने दिला का आपल्याला स्टेटमेंट पी मध्ये त्याने दिले की स्पीड किती आहे
5 मीटर पर सेकंड. जर आपण कंपॅरिझन केलं तर निश्चितपणे आपल्याला असं आढळत आहे की पी स्टेटमेंट रॉंग आहे. पी स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. हेन्स ओनली स्टेटमेंट पी इज करेक्ट हा ऑप्शन निघून गेला बघा. दिस इज फॉल्स. आता पुढे बघा, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट हा ऑप्शन लॉजिकली निघून जातो. कारण का, जर दोन्ही स्टेटमेंट मधलं एक स्टेटमेंट आपण सिद्ध केलं ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे आपण एरर काढला इथं. वी कॅन अंडरस्टँड की ह्याला म्हणतात थेअरी ऑफ एलिमिनेशन टू सॉल्व एमसीक्यू. शक्य होईल तेवढे एमसीक्यू मधला आन्सर चुकीची साईडला करून घ्या, जेणेकरून आपल्याला कमीत कमी ऑप्शनची कंपॅरिझन करून आन्सर काढता येईल. क्लिअर आहे? द स्टेटमेंट पी जर रॉंग असेल तर 100% ऑप्शन सी पण रॉंग होणार. कारण का, यातलं तरी काय सांगितले, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. एक स्टेटमेंट चुकीचं म्हणजे हा ऑप्शन हा निग्लेक्ट करून टाका, साईडला करून टाका. तर राहिली स्पर्धा दोन ऑप्शनमध्ये, एक तर बी आणि डी मध्ये. आता बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट, त्याकरता मला सेकंड स्टेटमेंट व्हॅलिडेट करावं लागेल. काय सेकंड स्टेटमेंट आहे? डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन किंवा 60 न्यूटन. आता आपण सेकंड स्टेटमेंट करूया चेक. या न्यू लाईन. वी नो दॅट टी मिनिमम इज इक्वल टू. आता मिनिमम टेन्शन कुठं असतं? तर टॉप मोस्ट पोझिशनला असतं. आपण डेरिव्हेशन मध्ये बघितलंय बघा, थेअरी बघा जरा वाचा. मिनिमम टेन्शन इज ऑलवेज ॲट टॉप मोस्ट पोझिशन. सो मी इथं असं म्हणू शकतो की टी मिनिमम किती असतं? ते 0 असतं. किती असतं? टी मिनिमम 0. आणि मॅक्सिमम टेन्शन कुठं असतं? तर बॉटम मोस्ट पोझिशनला. लेट अस से इट इज टी मॅक्सिमम. टी म्हणजे काय? तर टेन्शन. तर टी मिनिमम किती आलं सांगा बघ? 0. एक गोष्ट मिळाली. तर टी मॅक्स काढूया आपण. टी मॅक्स काय ते बघा. टी मॅक्सिमम. Do you know what is the formula T max? Yes, we derived the formula for T max. That is tension at point B, that is bottommost position, is equal to what? mg plus mvb square by r. काय फॉर्म्युला आहे? टेन्शन ॲट बॉटमोस्ट पोझिशन म्हणजे मॅक्सिमम टेन्शन, कारण बॉटमोस्ट पोझिशन टेन्शन मॅक्सिमम असतं. mg plus mvb square by r. vb म्हणजे काय? वेलोसिटी ॲट बॉटमोस्ट पोझिशन. आता आपल्याला माहिती आहे वेलोसिटी ॲट बॉटमोस्ट पोझिशन किती असते? vb इक्वल टू काय असतं? आता सांगितलं मी तुम्हाला √5rg. vb किती असतं? √5rg. मग करा सबस्टिट्यूट व्हॅल्यू काय ते पहा. मग जस्ट सॉल्व इट व्हेरी इझिली. सो tmax काय ते बघा. मग tmax इक्वल टू mg म्हणजे काय किती भरूया. m म्हणजे काय? मास ऑफ द पार्टिकल किती दिले? 1 kg. 1 ला 1 ॲज इट इज. जी त्यांनी सांगितलं 10 घ्यायला. दॅट्स वाय आय रिटन g ॲज अ 10 हिअर ॲज इट इज. g म्हणजे 10 त्यांनी सांगितलं आपल्याला, तो वी हॅव टेकन g ॲज इट इज 10. आता vb काय आहे? √5rg. सो m ॲज इट इज 5rg, कारण रूट निघून आला स्क्वेअर मुळे. राहिलं काय? फक्त मग r राहिलं डिवाइडेड बाय r. आता बघा आपण सॉल्व करूया. हे r हा निघून गेला बघा. दिस r इज गेट कॅन्सल. इट कॅन्सल. मग आता राहिलं काय बघा. If you look at the board, I get easily Tmax equal to, हे पहा Tmax equal to बघा, हे 10 as it is असणार आहे. 10 as it is प्लस as it is. आता बघा 5mg राहिले फक्त. 5mg. So write 5. m किती आहे? 1 आणि g किती आहे? 10. जे त्यांनी दिले आपल्याला 10 as it is. In book they have mentioned clearly. आता बघा कॅल्क्युलेट करा. काय बघा 10 + 50 इट विल गो टू 60 न्यूटन. किती आलं? 60 न्यूटन आलं. आता ऑप्शन बघा क्यू मध्ये काय दिलंय? द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन. 60 न्यूटन डिफरन्स घेऊया. मग सांगा, जर तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं आणि ह्याचं अनालिसिस बघितलं तर क्लिअर होते बघा की Tmax नी पहा Tmax मायनस T मिनिमम. तुम्ही स्वतः बघा की 60 Tmax आहे, मिनिमम 0 आहे. मग काय आलं बघा? 60 न्यूटन.
बघा ना 60 मायनस 0 काय झालं 60 न्यूटन. ह्याचा अर्थ काय झालं की ऑप्शन आपला बी जो आहे ओनली स्टेटमेंट क्यू इज करेक्ट. आता तुलना काय झाली डी सोबत. डी काय सांगितलं बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. तर त्यातलं एक स्टेटमेंट बरोबर आलं आपलं. त्यामुळे ऑप्शन डी पण येणार नाही इथं. मग विच इज द करेक्ट ऑप्शन. द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट बी. हेन्स आन्सर ऑफ दिस एमसीक्यू इज बी. ऑप्शन्स पाठ करू नका. स्टेटमेंट फक्त चेक करा कोणते दिले स्टेटमेंट आपल्या क्वेश्चन मध्ये आणि त्यानुसार आपल्याला कंडिशन सेट करायची. तर आपल्या ह्याच क्वेश्चन मध्ये आन्सर काय आलं आपलं बी आलं. ओनली स्टेटमेंट क्यू इज करेक्ट बिकॉज वी गॉट डिफरन्स ऑफ द टेंशन इज 60 न्यूटन. ओके आय होप यू अंडरस्टूड इट. ओके सो वन्स अगेन यू रिवाइज इट. यात मेन कंडिशन कोणती आहे डिफरन्स ऑफ व्हॉट मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शनचा फॉर्म्युला प्रॉपरली आपण वापरला निश्चितपणे आपल्याला आन्सर करेक्ट मिळून जात आहे आणि आपल्या केसमध्ये आन्सर काय आलं बी. ओके सो लेट अस गो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे काय सांगितलं सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला. त्याने एक फॉर्म्युला विचारलेला आहे सांगितलेला आहे ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. कुणाचा फॉर्म्युला मुवमेंट ऑफ इनर्शिया in terms of the object and some of its distance parameters. काही अंतराच्या बद्दल काही माहिती दिलेली आहे. they are given some parameter regarding distance. कोणकोणते अंतर दिलेत बघा. parameters such as r and l. r म्हणजे काय रेडियस, l म्हणजे लेंथ. म्हणजे ऑब्जेक्टची लेंथ l असेल आणि रेडियस r असेल तर या दोन पॅरामीटरच्या सहाय्याने दिलेले स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे या चार पर्यायांपैकी ते आपल्याला फाइंड आउट करायचं. पहिला पर्याय बघा. दे मेन्शन डिफरंट ऑब्जेक्ट्स. पहा डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन फॉर देअर मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे काय वेगवेगळे ऑब्जेक्ट जे आहे त्या वेगवेगळ्या ऑब्जेक्टना एक्सप्रेशन जे आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन वेगळं असायला पाहिजे. हा पहिला पर्याय दिलेला आहे. दुसरा पर्याय कोणता आहे व्हेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ऍक्सिस. बॉडीच्या सेंटर मधून लेट अस कन्सिडर एखादी बॉडी आहे तर आपण एक सेंटर विचारात घेऊया. दॅट सेंटर इज धिस. तर या सेंटर भोवती हॉलो राईट सर्क्युलर कोन अँड डिस्क हॅव सेम मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे सेंटर मधून एखादा ऍक्सिस पाहत असेल तर या ऍक्सिसच्या भोवती डिस्कचा आणि राईट सर्क्युलर कोन. पण कोन कसा आहे हॉलो राईट सर्क्युलर कोन आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया समान असतो असं त्यांनी सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे. थर्ड स्टेटमेंट काय आहे एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ पॅरलेलोपिपेड. पॅरलेलोपिपेड म्हणजे काय वीट ब्रिकचा आकार असतो विटेचा आकार त्याला म्हणतो आपण पॅरलेलोपिपेड. पॅरलेलोपिपेड रोटेटिंग अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस. ट्रान्सवर्स आता काय हॉरिझॉन्टल असा. यू कॅन सी हिअर बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॅरलेलोपिपेड. आता हा ट्रान्सवर्स ऍक्सिस असेल तर ह्याच्या भोवती पॅरलेलोपिपेड फिरत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल माहिती दिलेली आहे. एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ पॅरलेलोपिपेड रोटेटिंग अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस. आता तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट इज रोटेशन अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस. पासिंग थ्रू इट्स सेंटर इन्क्लूड इट्स डेप्थ. म्हणजे काय की पॅरलेलोपिपेडचा मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये डेप्थचा टर्म असणार आहे. जी डेप्थ जी आहे खोली जी आहे आपण अर्थ काय घ्यायचा डेप्थचा. वी आर कन्सिडरिंग धिस डेप्थ. ही जी आहे जाडी मला हरकत नाही त्याच्याबद्दल त्यांनी मेन्शन केलेलं आहे डेप्थ ऑफ द पॅरलेलोपिपेड. ही टर्म असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये असं त्यांनी सांगितले. आणि चौथी स्टेटमेंट कुठला आहे लास्ट स्टेटमेंट एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अँड दॅट ऑफ प्लेन शीट. प्लेन शीटचा अर्थ काय साधा आपले कागद त्याला काय म्हणतो प्लेन शीट आणि रॉड वी नो व्हेरी वेल रॉड मेटल रॉड या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ट्रान्सफर ऍक्सिस समान आहे असं त्यांनी सांगितलं. आता प्रश्न असा पडतो की यातील करेक्ट स्टेटमेंट कसं ओळखायचं. त्याकरता मी तुम्हाला वारंवार बोललो होतो की आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 22 आणि 21 ह्याच्यावर टेबल दिलेला आहे. या पेज तुम्ही टेबल जर बघितला तर काही ठराविक ऑब्जेक्टचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले त्यांनी मेन्शन केले. त्याचा फायदा आपण घेऊया तो कन्सेप्ट इथं वापरूया. पहिल्यांदा बघूया
की डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हे उत्तर का बरोबर आहे का चुकीचं आहे आपण ठरवूया. आपण जर बघितलं यू कॅन राईट सोल्युशन. जर आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, इफ आय राईट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, हा येतो काय mr स्क्वेअर बाय 2, mr स्क्वेअर बाय 2. आणि त्यासोबत आपण जर हॉलो राईट सर्क्युलर कोन जरी घेतला, इफ आय टेक मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कोन, कुठला कोन आहे हा, इट इज अ हॉलो राईट सर्क्युलर कोन. तर ह्याचा फॉर्म्युला पण सेमच आहे, काय आहे mr स्क्वेअर बाय 2. दोघांचाही फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया समान आहे. मला सांगा मग डिस्क आणि कोनचा आकार समान असतो का? नाही. डिस्कचा आकार वेगळा, कोनचा आकार वेगळा, पण तरी देखील त्याचा आपल्याला सेम मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. हे जे पहिलं एक्सप्रेशन जे आहे किंवा पहिलं स्टेटमेंट जे आहे हे रॉंग आहे. कारण का त्यांनी काय सांगितलंय की वेगवेगळ्या आकारांच्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा पाहिजे, पण तसं झालेलं नाही. तर आकार वेगळा तरी एमआय समान आहे. दॅट इज फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. सो आपण ह्याला डिलीट करूया. राहिलं काय बघा आता, व्हेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ऍक्सिस hollow right circular cone and disk have same moment of inertia. आता योगायोगाने बघा आपल्या समोर एक्सप्रेशन आहे, डिस्क आणि राईट सर्क्युलर कोन जो हॉलो आहे, पोकळ आहे, हॉलो म्हणजे पोकळ, या दोघांचा एमआय समान आहे. म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला असं कळतं की स्टेटमेंट बरोबर आहे. पण हजार असं नाही की झाले दोन स्टेटमेंट रॉंग आहेत. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. तिसरं स्टेटमेंट बघा, थर्ड स्टेटमेंट हियर, एक्सप्रेशन फॉर द एमआय मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ parallelepiped rotating about transverse axis passing through its center includes its depth. म्हणजे पॅरालेपिपेडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला आपल्याला लिहावा लागेल. काय फॉर्म्युला बघा, इफ आय राइट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॅरालेपिपेड, I write here parallelepiped. What exactly indicates? आता फॉर्म्युला काय लक्षात ठेवा. फॉर्म्युला जो आहे 1/2 ला 1/2 as it is, there is no change at all. mass for mass as it is in bracket L square plus B square. हा फॉर्म्युला आहे. काय म्हणलं पॅरालेपिपेडचा फॉर्म्युला काय, मोमेंट ऑफ इनर्शियाचा 1/2 मास ऑफ पॅरालेपिपेड इन ब्रॅकेट लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड्थ स्क्वेअर. आता डेप्थ टर्म इथं नाहीये. हजार डेप्थ आहे का नाहीये? यस, डेप्थ इज देयर टू द पॅरालेपिपेड. ही डेप्थ असते, विचारून घ्यायची डेप्थ, परंतु ही डेप्थ अतिशय कमी असते इन आवर ऍक्च्युअल प्रॅक्टिस. त्यामुळे डेप्थला जनरली मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये फारसा परिणाम होत नाही. असं म्हणलं तर काय हरकत नाही की स्टेटमेंट बरोबर आहे, डेप्थ असणार आहे, पण डेप्थ कशी आहे, निग्लिजिबल आहे. त्याच्यामुळं मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये पॅरालेपिपेडच्या डेप्थ आपण इन्क्लूड करत नाही. त्याच्यामुळे 100% स्टेटमेंट सुद्धा काय आहे, रॉंग आहे. आता चौथं स्टेटमेंट बघूया, डी ऑप्शन, एक्सप्रेशन फॉर एमआय ऑफ रॉड अँड दॅट ऑफ प्लेन शीट इज सेम अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस. 100% लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचा फॉर्म्युला काय, I ऑफ द रॉड ml स्क्वेअर बाय 2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा रॉडचा एमआय चा फॉर्म्युला आहे. पण इथं आपण एल कॅपिटल घेऊया. रिझन काय, आपल्याला त्यांनी एल कॅपिटल दिले ml स्क्वेअर बाय 2. कारण काय एल कॅपिटल दिले, क्वेश्चन मध्ये बघा आर आणि एल एक्सेट्रा. एल म्हणजे लेंथ ऑफ द रॉड. तर लेंथ ऑफ द रॉडचा आपण विचार घेतला तर 100% मिळणारा फॉर्म्युला काय आपल्यासाठी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. उदाहरण द्यायचं म्हणलं, समजा हा रॉड आहे, इमॅजिन करा रॉड आहे, तर हा रॉड जर मी गोल फिरवला अबाउट दिस ऍक्सिस, ह्याचा फॉर्म्युला काय मोमेंट ऑफ इनर्शियाचा, तो आहे ml स्क्वेअर बाय 2. तुम्ही म्हणता सर हे आन्सर कसं शोधायचं का लक्षात ठेवायचं. तुम्हाला वारंवार बोललोय की तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 ऑब्जेक्टचे एमआय पाठ पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय तुम्हाला येणार नाही. कुठल्या एक्झाम मध्ये जाऊ तुम्ही, आयदर गो टू सीईटी, जेईई ऑर बोर्ड एक्झाम. तर काय म्हणते बघा, एमआय ऑफ द रॉड काय, ml स्क्वेअर बाय 12. आता एमआय ऑफ द प्लेन शीट काय आहे ते माहित पाहिजे. काय ते बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द शीट. शीटचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, इथं साधा एक प्लेन पेपर, ह्याचा एमआय किती असतो, तसा फॉर्म्युला आहे ml स्क्वेअर बाय 6. हा 2 टाइम्स आहे कोणाच्या, रॉडच्या. ml स्क्वेअर बाय 6. मग तुम्ही जर फॉर्म्युला बघितला, दिस ml स्क्वेअर बाय 6 and ml स्क्वेअर बाय 12, 100% there is a change. There is a what change or not?
याचा अर्थ काय ml² / 12 ml² / 6 हे दोन वेगवेगळे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत कशाचे ऑब्जेक्टचे. म्हणजे काय झालं हा ऑप्शन रॉंग निघाला. त्यांनी काय सांगितलं की रॉडचा आणि प्लेन शीटचा एमआय समान आहे असं आहे का बघा. इथं 12 आहे तर 6 आहे. 100% इट इज रॉंग. म्हणजे आपला आन्सर काय आला इथं एक्सप्रेशन बी और ऑप्शन बी इज करेक्ट. कोणता ऑप्शन बी करेक्ट आहे बघा. when rotating about their central axis hollow right circular cone and disc have same moment of inertia. आता तुम्ही जो फॉर्म्युला बघितला त्या फॉर्म्युला मध्ये दोघांचे एक्सप्रेशन काय आहेत समान आहे. hence the answer of this question is B. You can tick mark in your notebook. But along with that you write this explanation in your notebook. एक्झाम मध्ये द्यायची गरज नाहीये पण तुम्हाला माहित पाहिजे की प्रत्येक ऑप्शन का चुकीचा आहे का बरोबर आहे. ओके मी रिपीट करतो परत. एम आय ऑफ द डिस्क किती आहे mr²/2. एम आय ऑफ द कोन काय हॉलो राईट सर्क्युलर कोन mr²/2. मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलेलोपिपेड काय आहे 1/2 m l² + b². l म्हणजे लेंथ ऑफ द पॅरलेलोपिपेड, b म्हणजे ब्रेड्थ ऑफ द पॅरलेलोपिपेड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड ml²/12 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शीट ml²/6. तर या पद्धतीने तुम्ही जर एक्झाम मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट केले तर 100% आपण करेक्ट आन्सर कमी वेळामध्ये फाइंड करू शकतो. वी कॅन फाइंड इट व्हेरी इझिली. दिस इज एंड ऑफ द क्वेश्चन नंबर 3. लेट अस गो टू क्वेश्चन नंबर 4 इन युअर टेक्स्ट बुक. स्टुडंट्स नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन आहे बघा. चौथा एमसीक्यू आपल्या एक्सरसाइज मधला. इन अ सर्टन युनिट अशा ठराविक एका युनिट मध्ये जे मीटर सेंटीमीटर जे काय असेल ते रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क. एक डिस्क आहे युनिफॉर्मचा अर्थ काय मास समान पद्धतीने विभागला गेलेला आहे पसरलेला आहे डिस्कच्या सरफेसवर. अबाउट इट्स अ सेंट्रल अँड ट्रान्सवर्स ऍक्सिस. ऍक्सिस जातो कुठून सेंटर मधून आणि तो कसा आहे हॉरिझॉन्टल आहे ट्रान्सवर्स आहे हॉरिझॉन्टल वी कॅन से इज √2.5. त्यांनी काय दिले आपल्याला कशी व्हॅल्यू दिली आहे रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिली त्यांनी. किती व्हॅल्यू आहे √2.5. इट्स अ रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजेंट इन इट्स अ प्लेन. प्लेन मध्ये टँजेंट आपण ड्रॉ केलेले आहे तर त्या टँजेंटच्या भोवती रेडियस ऑफ गायरेशन त्या डिस्कची किती असेल असं विचारलेलं आहे. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. काय म्हणले बघा की डिस्क दिलेली आहे ज्या डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे अबाउट विच ऍक्सिस अबाउट ऍक्सिस पासिंग टू सेंटर अँड विच इज ट्रान्सवर्स जो हॉरिझॉन्टल आहे. तर विचारले की इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन. त्या प्लेनला आपण जर टँजेंट ड्रॉ केली अंडरलाईन करा महत्त्वाच्या मुद्द्यांना. इन द सेम युनिट कंसात दिलेले आहे इन ब्रॅकेट दे हॅव गिवन इन द सेम युनिट मस्ट बी. ऑप्शन काय दिले बघा √5 √2.5 2 √2.5 आणि √12.5. आता प्रश्न असा पडतो की हे दिलेले ऑप्शन बरोबर कोणते रॉंग कोणते हे समजून घेण्याकरता वी हॅव टू स्टिक विथ द बेसिक. काय बघावं लागेल आपल्याला हॅव टू स्टिक विथ द बेसिक. बोर्डमध्ये बघा सोल्युशन मध्ये what exactly we have a very basic thing. तर दिले का आपल्याला they have given disk. त्याने काय दिले आपल्याला डिस्क दिली. you draw a simple diagram. आपण घेतले डिस्क विचारात या डिस्क मधून पास होतो एक ऍक्सिस जो ट्रान्सवर्स आहे बघा. Let us say this is center of mass. Transverse axis. At disk ला आपण तर रोटेट करूया. Let us say our disk rotating like this. अशी पिक डिस्क बघा like this. It will rotate like this, like this, like this, like this, like this. It rotates like this, like this, like this. आता प्रश्न असा पडलाय की या ऍक्सिस भोवती या डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे. किती व्हॅल्यू दिली रेडियस ऑफ गायरेशनची ती व्हॅल्यू दिली त्यांनी 12.5. के म्हणजे काय दे आर गिवन √2.5 नॉट 12.5 √2.5 दिले पहिल्या केस मध्ये. दॅट इज व्हाय आय हॅव गिवन के व्हॅल्यू अबाउट दिस ऍक्सिस.
आपण त्याला म्हणूया के ट्रान्सवर्स ऍक्सिस असं म्हणूया. के ट्रान्सवर्स ऍक्सिस किती व्हॅल्यू अंडर रूट 2.5. आणि त्यांनी विचारलं काय की ड्रॉ ए टँजेंट टू इट्स प्लेन. आपण टँजेंट ड्रॉ करूया. बघा इकडं तर या ऍक्सिस भोवती या डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन किती असेल, डिस्कची रेडियस ऑफ गायरेशन व्हॅल्यू किती असेल असं विचारले तरी. सो आय राईट हिअर के टँजेंट इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे टार्गेट आहे, हे आपल्या काय फाइंड आउट करायचं. डायग्राम समजून घ्यायची व्यवस्थित. डिस्क ड्रॉ केलेली आहे, ट्रान्सफर ऍक्सिस दाखवलेला आहे आणि वी हॅव शोन ए टँजेन्शियल ऍक्सिस. आता याच्यात काय बेसिक माहिती पाहिजे आपल्याला. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. देयर इज अ रिलेशन. काय रिलेशन आहे? I इक्वल टू mk स्क्वेअर. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. I म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. नो, इन एनी केस mi of the any body I equal to mass of the body into square of radius of gyration. आता या फॉर्म्युलेचा आहे ना आपण राइट करूया. विल राइट a simple equation of radius of the disk. New line here. लक्षात ठेवा बेसिक रिलेशन. K for a disk. काय म्हणले मी? K for a disk. ह्याचा अर्थ काय? रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ डिस्क अबाउट ट्रान्सफर ऍक्सिस इज इक्वल टू r by 2. लक्षात ठेवा रिलेशन इक्वल टू व्हॉट? r by 2. बेसिक फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे? के ऑफ अ डिस्क. डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू किती असते? ती व्हॅल्यू असते r by 2. आता r बाजूला काढा. काय मिळते बघा. इफ आय राइट व्हॅल्यू ऑफ r देन आय गेट r इक्वल टू इकडे बघा इथून लिहितो मी. r इक्वल काय ते 2 into k डिस्क. काय दिलं आपण? r इक्वल 2 into k डिस्क. आता k दिलेला डिस्कचा किती आहे? अंडर 2.5. बघा इथे समोर दिलेलं आहे ना अबाउट ट्रान्सफर ऍक्सिस किती आहे? k ची व्हॅल्यू अंडर 2.5. तर इथे लिहा मग r इक्वल टू 2 into अंडर 2.5. म्हणजे मला r ची व्हॅल्यू मिळाली. आता या व्हॅल्यूवरून तुम्ही डिटरमाइन करा की k अबाउट टँजेंट काय असेल. काय फाइंड करायचं आहे? k अबाउट टँजेंट. सो वी हॅव टू राइट वन सिंपल रिलेशन. हे रिलेशन तुमची पाठ पाहिजे. न्यू लाइन नाउ k अबाउट टँजेंट पहा. k अबाउट टँजेंट बेसिक फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. k अबाउट टँजेंट इज इक्वल टू यू कॅन राइट हियर इज इक्वल टू अजून रिलेशन आहे बघा लक्षात ठेवा r by 2. काय म्हणतो बघा r by 2. आता हे इक्वेशन आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. वी हॅव टू कंटिन्यू द इक्वेशन प्रॉपरली. ओके. आता समजून घ्या एक्झॅक्टली. इफ यू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ द r डायरेक्टली ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्या अगोदर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्या अगोदर वी हॅव टू राइट बेसिक फॉर्म्युला फॉर k अबाउट टँजेंट. डिस्कचा k अबाउट टँजेंट किती असतो? तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. द फॉर्म्युला इज अंडर रूट काय म्हणतो बघा अंडर रूट 5 by 2 अंडर रूट 5 by 2 into r. हा स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवा. कशाचा? रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ डिस्क अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस. मग किमती भरा काय ते पहा. इफ आय राइट हियर इज इक्वल टू अंडर रूट 5 by 2. आता r ची व्हॅल्यू किती आहे आपली? 2 अंडर रूट 2.5 इज इक्वल टू. आता बघा कॅल्क्युलेशन करायचं काय करायचं आपल्याला? this 2 and this 2 is cancelled. मग काय आलं? 2.5 into 5 it will be under root 2.5 into 5 किती झालं सांगा हे? it will come under root 12.5. म्हणजे आपण जर सॉल्व केलं बाय बेसिक इक्वेशन्स सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. इथे ती व्हॅल्यू आपल्याला अंडर रूट 12.5. जर आपण ऑप्शन मध्ये बघितलं तर ऑप्शन डी हियर इज करेक्ट ऑप्शन. बाकी सगळ्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला आन्सर येत मिळत नाहीये.
फक्त डी ऑप्शन मध्ये आपल्याला अंडर 12.5 मिळतंय. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? डी. सो वी कॅन राईट समवेअर इज आन्सर डी. आता आन्सर हे पाठ करू नका, जो काय ऑप्शन असेल त्या पद्धतीने आपल्या एक्झाम मध्ये लिहायचं आहे. परंतु बेसिक काय आहे, आपण काय केलं बघा, डायग्राम ड्रॉ केली अगोदर, ट्रान्सफर ऍक्शन दाखवलेला आहे, डिस्क आपण दाखवले अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, टँजेन्शियल ऍक्शन दाखवलेला आहे. रेडियस ऑफ व्हायलेशन ऑफ ए डिस्क विथ रिस्पेक्ट टू ट्रान्सफर ऍक्शन दिले आहे त्याने किती आहे? √12.5 √2.5. आपल्याला जर विचारलं काय के अबाउट टँजेंट विचारले क्वेश्चन मार्क. आपण काय केलं, बेसिक फॉर्म्युला आय इक्वल टू mk स्क्वेअर. हियर के ऑफ द डिस्क स्टँडर्ड फॉर्म्युला आहे r/2. ह्याच्यावर मी r ची व्हॅल्यू काढली बाजूला, r काय आलं 2 * k डिस्क. डिस्कचा k किती दिला? √2.5. r ची व्हॅल्यू काढली. नंतर आपण काय केलं बघा, नाउ k अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस इक्वल टू व्हॉट? √5/2 * r. या इक्वेशनला स्टार मार्क करा. या इक्वेशन वरून आपण डायरेक्ट आन्सर मिळू शकतो. आपल्याला काय इक्वेशन आहे? k अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस इक्वल टू व्हॉट? √5/2 * r. किमती भरल्याची आपल्या r ची व्हॅल्यू आलेली आहे. 2 टू कॅन्सल, 2.5 * 5 किती येणार आहे? 2.5 √12.5. because 25 * 5 that is 125. 1 decimal point once we adjust we get 12.5. This is all about our answer. That is the answer. Option B is correct. Okay, this is the solution of question number 4. आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया स्टुडंट्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्या सिक्वेन्स मधला क्वेश्चन नंबर 5 इन एमसीक्यू. कन्सिडर फॉलोइंग केसेस. त्यांनी आपल्याला काही केसेस दिले, तर कोणकोणते केसेस दिलेत बघूया. ट्राय टू अंडरस्टँड केसेस. दिलेल्या कंडिशन्स बघा. पहिला केसला त्यांनी नाव दिले पी. काय नाव दिले? पी. ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन अ इलिप्टिकल ऑर्बिट. एक प्लॅनेट आहे तो कसा रिव्हॉल्व होतोय? इन विच ऑर्बिट? इन द इलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे एक अंडाकृती मला काय हरकत नाही, इन द इलिप्टिकल ऑर्बिट. आणि दुसरी स्टेटमेंट काय दिले? सेकंड केस काय बघा, ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. एक प्लॅनेट आहे तो कसा रिव्हॉल्व होतोय? इन द इलिप्टिकल ऑर्बिट. दुसरा इन द सर्क्युलर ऑर्बिट. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आणि त्यात त्यांना ऑप्शन विचारले आहेत. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स इन विच ऑफ दिस. तर वरची दोन स्टेटमेंट जे आहेत किंवा केसेस आहेत, या केस मध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कुठं सॅटिस्फाय होतंय असं विचारलंय. त्याने अटी काय दिले बघा. ऑप्शन ए मध्ये सांगितले ओनली फॉर पी, म्हणजे फक्त पी मध्येच आपल्याला कंडिशन जे आहे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सॅटिस्फाय होईल. ओनली फॉर क्यू म्हणजे क्यू स्टेटमेंट जे आहे किंवा केस आहे, त्या क्यू केस मध्ये हे प्रिन्सिपल सॅटिस्फाय होते. तिसऱ्या केस मध्ये काय सांगितलंय? फॉर बोथ, दोन्ही केसेस मध्ये सॅटिस्फाय होतोय. आणि नायदर पी नॉर क्यू म्हणजे दोन्ही मध्ये होत नाही. अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन. सो लेट अस हॅव सोल्युशन. सोल्युशन इन युअर नोटबुक. Write down. Principle of conservation of angular momentum does not depend on path traveled by object. अतिशय इम्पॉर्टंट स्टेटमेंट आपण लिहिलं आहे. काय स्टेटमेंट आहे बघा, की प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जे आहे, आज जे प्रिन्सिपल आहे, हे प्रिन्सिपल डज नॉट डिपेंड, हे अवलंबून नाही. कशावर अवलंबून नाहीये? स्टँडर्ड लक्षात ठेव. ते स्टँडर्ड. इट डज नॉट डिपेंड ऑन व्हॉट? पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जो पाथ ट्रॅव्हल केला आहे त्याच्यावरती डिपेंडेंट नाही. अगदी बरोबर आहे. कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतो आपल्याला? when no external torque acts on the body, then total angular momentum of a system or body remain constant. त्या स्टेटमेंट मध्ये कुठं ना कुठं असं
मेन्शन केलेलं नाहीये की तिथं आपण पाथ बद्दल बोललेलो आहे. वी हॅवंट टॉक एनिथिंग अबाउट पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट. म्हणून आपण काय लिहिले स्टेटमेंट वरून सांगितलं आपण की हे जे प्रिन्सिपल आहे हे पाथ वर डिपेंडेंट नाही, ऑब्जेक्टच्या. ऑब्जेक्ट ज्या रस्त्याने प्रवास करतो त्याला डिपेंडेंट नाहीये. म्हणून तुम्ही जर बघितलं क्वेश्चन मध्ये पहिल्या केसमध्ये प्लॅनेट कसा चाललाय, इलिप्टिकल पाथ मध्ये आहे. सेकंड केस मध्ये ऑब्जेक्ट कसा चाललाय, इट इज इन सर्क्युलर पाथ. या दोन्ही पाथ मध्ये आपण जर विचार केला, इलिप्टिकल असो किंवा सर्क्युलर असो, दोन्ही केस मध्ये पाथ हा इमटेरियल आहे. ह्याचा अर्थ असा आहे की दोन्ही केस मध्ये अँग्युलर मोमेंटम करणार कॉन्स्टंट राहणार, कारण इट इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ. तर तुम्ही जो ऑप्शन बघितला तर ओनली फॉर पी चुकीचा आहे, कारण का क्यू मध्ये पण हे मोमेंटम कन्झर्व राहते. ओनली फॉर क्यू दॅट इज ऑल्सो रॉंग. नायदर पी नॉर क्यू विषय येणार नाही, कारण का दोन्हीही कॉन्ट्रावर्सी आहे आपल्या स्टेटमेंट सोबत. इट इज अ कॉन्ट्रास्ट टू स्टेटमेंट. आणि जो ऑप्शन सी बघितला फॉर बोथ पी अँड क्यू, दोन्ही स्टेटमेंट साठी हे मोमेंटमचं प्रिन्सिपल सॅटिस्फाय होतंय. ह्याचा अर्थ पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. Hence we can say answer of this question is what? C. That is both P and Q. Hence we can write answer equal to C. Why answer C? कारण का principle of conservation of angular momentum is independent or does not depend on the path traveled by the object. Very easy to understand. तर ह्या आपल्या क्वेश्चनचा आन्सर C. सो रिवाइज करा अजून एकदा व्यवस्थित. काय यासाठी मी सांगितलं तुम्हाला की प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इट डज नॉट डिपेंड ऑन पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट. दिस इज द एंड ऑफ द क्वेश्चन. दॅट इज 5. आय होप यू अंडरस्टूड. फक्त रिवाइज करा. काय रिवाइज करणं गरजेचं आहे, हे स्टेटमेंट आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. काय स्टेटमेंट आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम डज नॉट डिपेंड ऑन पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट. हेन्स आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सी. टिक मार्क. ओके. सो रिवाइज करा अगोदर व्यवस्थित. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फ्रेंड्स इकडे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिले बघा आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 आपला एमसीक्यू मधला. इन सिक्वेन्स वी आर गोइंग. काय दिले बघा, ए थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर इज रोलिंग डाउन एन इन्क्लाइन विदाउट स्लिपिंग. At any instant, the ratio of rotational kinetic energy as to translational kinetic energy as to total kinetic energy is. म्हणजे तुम्हाला एक हॉलो सिलेंडर दिलेला आहे. इथे बघा काय दिलं आपल्याला, हॉलो सिलेंडर. अंडरलाइन करा या पॉइंटला. जी वॉल जी आहे अगदी थिन आहे, म्हणजे जी वॉल दिलेली आहे वॉल इट इज व्हेरी थिन, व्हेरी स्मॉल थिकनेस. हा रोल होतोय कशावरून, इन्क्लाइन प्लेन मधून. म्हणजे केस कशी आहे बघा, यू कॅन राइट डाउन इन सोल्युशन. सिच्युएशन अशी आहे बघा, इन्क्लाइन प्लेन दाखवला आपण, अँगल थीटा आहे. दे हॅव शोन हॉलो सिलेंडर. केस अशी असणार बघा. असा एक सिलेंडर आहे. हा रोल इट इज रोलिंग डाऊन. वेअर आपण असे समजूया की सरफेस असा आहे. यू कॅन इझिली इमॅजिन नाउ. ऑन दिस सरफेस दिस सिलेंडर इज रोलिंग डाऊन. हा पूर्ण सरफेस आहे आणि हा रस्ता आहे कशाचा, सिलेंडर ज्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करणार आहे. तर त्याने विचारलं की या हॉलो सिलेंडरची रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असेल, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी किती असेल आणि टोटल कायनेटिक एनर्जी किती असेल, आणि या तिन्ही कायनेटिक एनर्जीचा रेशो जर घेतला तो किती येईल. तर त्याने ऑप्शन काय दिले बघा. या ऑप्शन 1:1:2 बघा, 1:1:2, 1:2:3, 1:1:1 आणि डी काय 2:1:3. आता आपण डायग्राम सिंपल सिलेंडर दाखवला आहे, हॉलो सिलेंडर. पुढचा पॉइंट बघूया की आपल्याला माहित पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर काय असतो. या लाईन mi ऑफ
hollow cylinder is equal to, लक्षात ठेवा फॉर्म्युला mr स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? mi ऑफ द hollow cylinder m into r स्क्वेअर. आता याचा वापर करून आपण डिरेक्टली काय काढू शकतो? व्हॉट वी कॅन कॅल्क्युलेट? वी कॅन कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया and along with that we calculate kinetic energies. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? न्यू लाईन रोटेशनल कायनेटिक एनर्जी कुणाची? सिलेंडरची. त्यामुळे मी पण लिहित नाही. इट इज ऑब्वियसली इट इज फॉर हॉलो सिलेंडर. काय फॉर्म्युला आपल्याला? 1/2 I ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे का? काय फॉर्म्युला आहे? 1/2 I ओमेगा स्क्वेअर. इकडे बघा असं काय इज इक्वल टू, आता ओमेगा म्हणजे काय? v स्क्वेअर बाय r स्क्वेअर. मग काय ना 1/2 I आपला किती आहे? mr स्क्वेअर. I म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. हो कोणाचा? हॅलो सिलेंडरचा. किती आहे? mr स्क्वेअर. I have written as it is. ओमेगा म्हणजे काय? v इक्वल r ओमेगा असते बघा. आपल्या सगळ्यांना माहित आहे v इक्वल काय असते? r ओमेगा. ह्याच्यावर ओमेगा काढा बाजूला. काय ना ओमेगा? v बाय r. v बाय r. इथं आपण कॅपिटल R म्हणले. हेन्स वी कॅन राइट इज इक्वल टू v बाय कॅपिटल R. आता स्क्वेअर करायचं काय सांगा मग? v स्क्वेअर बाय r स्क्वेअर. व्हॉट वी हॅव? v स्क्वेअर बाय r स्क्वेअर. which term will be cancelled? r स्क्वेअर कॅन्सल होणार. काय सांगा मग? ओनली 1/2 m v स्क्वेअर. हे झालं काय? रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ व्हॉट? हॉलो सिलेंडर. आता पुढची टर्म काय बघा? ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. करूया कॅल्क्युलेट. बघा काय ते ट्रान्सलेशनल k इक्वल टू, व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी? बेसिक फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर. काही देऊ नका एक्स्ट्रा. आपले मिळाले इक्वेशन. म्हणजे क्लिअर आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सेम आहे. इथे मी रेशो घेतला काय म्हणते मला? 1:1. बघा ना डिवाइड करा. दिस टर्म यू टेक डिव्हिजन 1/2 mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर विल बी कॅन्सल. वी गेट रेशो 1:1. म्हणजे आपण जर आन्सर जवळ गेलो बघा तर अजून आपल्या शेवटची टर्म कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. व्हॉट इज लास्ट टर्म? टोटल कायनेटिक एनर्जी. मग काय फॉर्म्युला बघा? न्यू लाईन टोटल कायनेटिक एनर्जी इक्वल टू, आपल्याला माहित आहे सम ऑफ व्हॉट? सिंपल आहे ना. सम ऑफ व्हॉट? रोटेशनल कायनेटिक एनर्जी अँड ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. मग काय येते पहा? आय कॅन राईट रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती आहे आपल्याजवळ आलेली? 1/2 mv स्क्वेअर प्लस काय आहे ना ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर. मग सांगा काय ना 1/2 mv स्क्वेअर प्लस 1/2 mv स्क्वेअर. व्हॉट वी गेट? व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आपण ऍडिशन करतो. लक्षात ठेवा. डोंट फॉरगेट इट. वी आर गोइंग फॉर ऍडिशन. मग सांगा 1/2 mv स्क्वेअर प्लस 1/2 mv स्क्वेअर काय ना सांगा मग? mv स्क्वेअर 2mv स्क्वेअर बाय 2 म्हणजे काय ना mv स्क्वेअर. म्हणजे काय ना mv स्क्वेअर. आता मी ही टर्म ऍडजस्ट करतो इन टर्म्स ऑफ 1/2. आता रेशो घेऊया आपण सिंपल. मग तुम्ही मला सांगा इफ आय टेक रेशो आय गेट रोटेशन कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर. आय गेट रेशो 1:1. आणि जर मी डिवाइड केलं 1/2 mv स्क्वेअर ला विथ mv स्क्वेअर आय गेट और mv स्क्वेअर बाय 1/2 mv स्क्वेअर. mv स्क्वेअर विल कॅन्सल. 1/2 वर येणार. म्हणजे रेशो काय येते बघा. एक सिंपल तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो. इफ यू गेट हियर इफ आय टेक ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी बघा ना. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल की डिवाइडेड बाय टोटल के डिवाइडेड बाय टोटल के. तुम्ही मला सांगा इफ आय टेक अ सिंपल रेशो व्हॉट वी गेट हियर? जर ट्रान्सलेशन केले मी डिवाइड बाय टोटल केले काय येते पहा. तो ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काय आपल्या जवळ आहे? 1/2 mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर डिवाइडेड बाय काय येते बघा
टोटल के काय आहे mv स्क्वेअर. मग काय आलं बघा एव्हरीथिंग इज कॅन्सल. आय गॉट 1/2. जर इफ आय टेक इट्स अ रेशियो बाय दिस वे, इफ आय टेक रेशियो बघा रोटेशनल के काय मिळालं आपल्याला सांगा. आपण आता कंबाईन करू सगळ्यांना. मग काय येतं बघा रोटेशनल के काय आहे mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर डिवाइडेड बाय काय सांगा ट्रान्सलेशन के 1/2 mv स्क्वेअर. मग काय आहे रेशो हा 1:1 आणि तुम्ही जर डिवाइड केलं तर आय गेट 1/2. माझं इन्व्हर्स केलं काय मिळालं मला 2. हेन्स इफ यू टेक द रेशो ऑफ व्हॉट रोटेशनल के ट्रान्सलेशन के and total ke, then we get the ratio as 1:1:2. आणि सिंपल इक्वेशन आहे बघा. आपण ट्रान्सलेशन के किती आहे 1/2 mv स्क्वेअर आणि टोटल के किती आहे mv स्क्वेअर. म्हणजे ट्रान्सलेशन के हा टोटल के च्या निमपट आहे, हाफ आहे. याचा अर्थ असा आहे की आपली टोटल के ट्रान्सलेशन के पेक्षा 2 टाइम्स आहे. म्हणून मी काय लिहितो बघा 2 times ke, which ke ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. तर सिंपल आपण जर रेशो घेतला तर रेशो काय मिळतो मला 1:1:2. Hence the answer of this question is A. How we solved? We have taken the formulae regarding to what kinetic energy of different objects. In our case, object is hollow cylinder. Okay, मी रिपीट करतो परत. mr hollow cylinder काय mr स्क्वेअर, रोटेशनल के काय आलं 1/2 mv स्क्वेअर, ट्रान्सलेशन के काय आलं 1/2 mv स्क्वेअर आणि टोटल के काय आलं mv स्क्वेअर. सिंपल आहे. हे दोन्ही इक्वेशन समान आहेत म्हणजे 1:1 रेशो आला आणि ह्याची व्हॅल्यू ह्याच्या 2 टाइम्स आहे म्हणून काय म्हटलं मी हे 2 टाइम्स हेच व्हॅल्यू 1:1:2. This is the answer of our question. Answer A is correct. So you can write somewhere else as answer is A. Okay, revise करा व्यवस्थित परत एकदा. This is the end of our question number 6 of MCQ. Thank you.